Good evening, students. Welcome all in सरस्वती अकॅडमी पाथरी. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे सरस्वती अकॅडमी पाथरी येथे. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा एक हॉट क्वेश्चन पाहणार आहोत. अत्यंत मजेदार प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी कठीण वाटतो, परंतु काही कठीण नाही. बघा, प्रश्न वाचून घेऊ. प्रथमतः the four wheel of a carriage makes 6 revolution more than the rear wheel in going 120 meter. फोर व्हील आणि रेअर व्हील एका कॅरेजचे दोन प्रकारचे चाक आहेत. 120 मीटर जाण्यासाठी तर पहिली कंडिशन दिली. इफ द डायमीटर ऑफ द फोर व्हील बी इन्क्रीज्ड बाय 1/4 इट्स प्रेझेंट डायमीटर अँड डायमीटर ऑफ द रेअर व्हील बी इन्क्रीज्ड बाय 1/5 of its present diameter, then the four wheel makes 4 revolution more than the rear wheel going in the same distance 120 मीटर. तेच डिस्टन्स पार करण्यासाठी दुसऱ्या कंडिशनमध्ये डायमीटर इन्क्रीज केलेली आहे, तर आपल्याला सर्कमफरन्स ऑफ ईच व्हील ऑफ द कॅरेज काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? सर्कमफरन्स गृहीत धरावं लागेल. बरोबर. सो लक्ष द्या, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपण पाहूया. ओके. प्रश्न पाहत असताना थोडा क्वेश्चन पहिले लिहून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या. तर जी गोष्ट आपल्याला विचारली आहे ती प्रथम गृहीत धरू. लेट द सर्कमफरन्स ऑफ द फोर व्हील be x meter and that of rear wheel आपण गृहीत धरूया y मीटर. ओके. तर रिव्होल्यूशन तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन 1 मिनिट, number of revolution of four wheel या ठिकाणी जर आपल्याला काढायचे असतील तर टोटल डिस्टन्स कवर्ड केलेलं, डिस्टन्स कवर्ड, त्याला जर आपण सर्कमफरन्सने डिवाइड केलं तर नंबर ऑफ रिव्होल्यूशन आपल्याला मिळतात. बरोबर. मग डिस्टन्स आहे 120 मीटर आणि सर्कमफरन्स आपण गृहीत धरलेलं आहे एक्स मीटर फोर व्हीलचं. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ रिव्होल्यूशन ऑफ रिअर व्हीलसाठी डिस्टन्स तेच आहे. डिरेक्टली लिहितो आहे मी 1/20 अपॉन y. ओके. तर बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला त्यांनी फर्स्ट सांगितलेलं आहे द फोर व्हील ऑफ कॅरेज मेक्स 6 रिव्होल्यूशन मोर दॅन द रेअर व्हील. याचा अर्थ दोघांमधला फरक जो आहे 120x मायनस 120 अपॉन y इज इक्वल टू 6. ओके. याला शॉर्ट करण्यासाठी आपण दोन्ही बाजूने 120ला डिवाइड करू शकतो. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 120. जर डिवाइड केलं तर हे येईल 1/x मायनस 1/y इज इक्वल टू 1/20. हे इक्वेशन 1 मिळेल. ओके. आता आपल्याला diameter of four wheel increased by 1/4 of its present diameter. So the diameter of the new four wheel will be 5/4 times of the previous wheel. आणि त्याचबरोबर circumference of the new four wheel will be 5/4 times the circumference of the previous one. असं आपल्याला सांगितले. 1/4 जर आपण वाढवलं तर मग त्यामुळं आपण काय म्हणू शकतो? सगळ्यात आपण सांगावं लागेल की द
Now the diameter of the four wheel will be diameter of the four wheel जर आपण वाढवलं increased by 1/4 of present diameter. Okay, so diameter of new four wheel किती असेल, will be 5/4 टाइम्स, तेवढी पट होईल. बरोबर, 1/4ने जर आपण त्या ठिकाणी वाढवली तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की 1/5 टू इट्स प्रेझेंट डायमीटर. आणि त्यावेळेस त्याचा सर्कम्फरन्स, देअरफॉर सर्कम्फरन्स ऑफ न्यू फोर व्हील जे असणार आहे 5/4x मीटर असेल, कारण पहिला सर्कम्फरन्स x आहे. सिमिलरली अगदी त्याच पद्धतीनं सर्कम्फरन्स ऑफ न्यू रेअर व्हील जे असणार आहे ते असेल 6/5y मीटर. का 6/5y मीटर? कारण स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की फोर व्हील जे आहे त्यामध्ये फोर रिव्होल्यूशन आणि रिअर व्हीलमध्ये फरक आहे. तेवढंच अंतर जर आपण त्या ठिकाणी पार केलं तर, कारण आपल्याला या ठिकाणी 1/4 वाढवलं, त्या ठिकाणी आपण 6 त्या ठिकाणी जर घेतलं तर आपल्याला 6/5y मीटर येईल. आता यावरून बाय सेकंड कंडिशन आपण लिहू शकतो. बाय सेकंड कंडिशन सांगितले त्यांच्यामधला फरक किती आहे, 4चा. मग 1/20/5/4x हे झालेला बदल सर्कम्फरन्सला मायनस 1/20 6/5y इज इक्वल टू 4. त्याच्यातला फरक आता याला आपण सॉल्व करू शकतो. हे 4 वर जातील, 120 × 4 रेसिप्रोकलमध्ये अपॉन 5x मायनस 120 × 5/6y इज इक्वल टू 4. सो 120 × 4 या ठिकाणी आणि मायनस आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता जर आपण x 5 आणि 6 जे आहे तर क्रॉस मल्टी त्या ठिकाणी आपण जर 5ने डिवाईड केलं तर 5 2 = 10, 2 उरले, 5 4 = 20, म्हणजे 96/x होईल. आणि इथं सुद्धा 6 2 = 12, म्हणजे 20 × 5 100/y इज इक्वल टू 4. आता दोन्ही बाजूला 4ने आपल्याला भाग जाऊ शकतो, म्हणून डिवायडिंग बोथ साइड्स बाय 4. 4ने जर डिवाईड केलं तर 4 2 = 8, 1 उरला, 4 4 = 16, 24/x. आणि याला जर डिवाईड केलं तर 25/y इज इक्वल टू 1 येईल. अशा पद्धतीने इक्वेशन 2 मिळेल. आता 1 आणि इक्वेशन 2 या ठिकाणी आपल्याला मिळालेत. तर 1 इक्वेशनचं टर्म सारखी करण्यासाठी आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/24. 24 ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करू, इक्वेशन होईल 24/x मायनस 24/y इज इक्वल टू 24/20. हे इक्वेशन 3. टर्म आता या ठिकाणी सारखे आहेत, सबट्रॅक्ट करू शकतो आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. 24/x 24/y 6/5. सॉरी, इथं आपण ह्याला डिवाईड करायचं राहिलेलं आहे. 4 6 = 24, 4 5 म्हणजे म्हणून इथं 6/5 घेतलं. आणि 24/x मायनस 25/y
इज इक्वल टू 1. जर आपण याची सबट्रॅक्शन केलं मायनस मायनस हे प्लस होईल आणि या ठिकाणी हे होईल मायनस, तर हे होतील कॅन्सल. इथं तुमचा आन्सर येईल 1/y इज इक्वल टू 1/5. देअरफॉर y इज इक्वल टू 5. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन कॅन्सल. वायची किंमत 5 आली आहे. पुट y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. 2 मध्ये ठेवलं 24/x 25/y इज इक्वल टू 1. 24/x 25/5 इज इक्वल टू 1. हे जवळ येईल 5. सो 24/x इज इक्वल टू 1 प्लस 5. हे मायनस 5 इकडं प्लस होतील. सो 24/x इज इक्वल टू 6. म्हणजे या ठिकाणी 6x इज इक्वल टू 24. सो एक्सची व्हॅल्यू येईल 4. सो x 4 आले आणि y 5. म्हणून फायनल आन्सर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल द सर्कम्फरन्स ऑफ द 4 wheel and rear wheel are 4 meter and 5 meter respectively. ओके, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. लेंदी वाटत असेल, परंतु एक व्यवस्थित एक ना एक कंडिशन त्या ठिकाणी वाचून घ्या, नक्की लक्षात येईल. याचसारखा एक प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकेल, सोडून पहा. महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. आणि समजला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.